जय शिवराय मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यांतर्गत 11,587 शेतकरी मित्र पदभरती केली जाणार आहे। याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलंय। याच्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आहे ही देखील जाणून घेतलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या पदभरतीसाठी अर्ज कसा करावा लागेल, अर्जाचा नमुना, यासाठी द्यावं लागणारं बंधपत्रक आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये महिलांना किती जागा किंवा इतर किती जागा वगैरे त्याच्या प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत। आणि साधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच पूर्णपणे ही पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये GKVS अर्थात ग्राम कृषी विकास समितीचा एक मोठा सहभाग असणार आहे आणि त्यांच्या मध्यस्थीनंच या शेतकरी मित्राची निवड केली जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी भरावयाच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 शेतकरी मित्र पदासाठीच्या पदभरतीचा अर्ज, हा जो काही अर्ज असेल हा GKVS च्या नावानं किंवा आपल्या ग्राम कृषी अधिकारी जे असतील त्यांच्या नावे या ठिकाणी करायचं आहे। याच्यामध्ये आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 करता शेतकरी मित्र म्हणून निवड होण्यासाठी अर्ज, याच्यामध्ये आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, याच्यामध्ये वैयक्तिक माहिती, अर्जदाराचं पूर्ण नाव, लिंग, स्त्री पुरुष जे काही असेल ते, जन्मतारीख, वय वर्ष, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, पूर्ण या ठिकाणी पत्ता द्यायचा आहे त्या गावाचा, शेतीचा प्रकार स्वतःची संयुक्त भाडे तत्वावरती, आता याच्यामध्ये स्वतःची शेती असावी, तो शेतकरी असावा अशा प्रकारची याच्यात अट आहे। स्वतःची जमीन किती आहे, किती हेक्टर आहे किंवा एकर आहे ती त्याच्यामध्ये माहिती द्यायची आहे। आपण कोणती पिकं घेतात त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे। शैक्षणिक पात्रता, याच्यामध्ये 12वी कमीत कमी शिक्षण असावं, जास्त शिक्षण असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाणार, पदवी का पदवी पदव्युत्तर। याच्यानंतर शेतीचा अनुभव, किती वर्षापासून शेती करत आहात, घेतलेली कृषीविषयक प्रशिक्षण अभ्यासक्रम, त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण काही प्रयोग केलेले असतील, कृषी विभागाच्या योजना तंत्रज्ञानाची माहिती, याच्यानंतर शेतकरी गट आहे का, त्या गटाशी संबंधित असल्यास त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। याच्यानंतर आपण कोणत्या कोणत्या सोशल मीडिया वापरतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, मोबाईलवरती व्हिडिओ पाहणं, पाठवणं, बनवणं, मोबाईल ऍपचा वापर, कृषी विभागाच्या मोबाईल ऍपमध्ये MIS मध्ये माहिती भरणं, ज्याच्यामध्ये आपण जे काही आता महाविस्तार वगैरे असे ऍप्लिकेशन आहेत त्याच्याबद्दलची माहिती असणं किंवा इतर काही असेल तर त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती द्यायची। कोणी EP पाहणी वगैरे काही केलेली असेल त्या संदर्भातील काही असेल तर ते देऊ शकता। शेतकरी मित्र म्हणून काम करण्याची आपली तयारी, रोज 2 तास आपण या ठिकाणी काम करू शकतो किंवा बैठका वगैरे जर असतील तर त्याला सुद्धा आपण हजेरी लावू शकतो। याच्यानंतर घोषणापत्र, आपलं वय 25 ते 60 वर्षाच्या दरम्यान आहे, मी संबंधित कृषी सहायकाच्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी शेतकरी आहे, फौजदारी गुन्हा दाखल नाही, 12वी उत्तीर्ण आहे, सोशल मीडिया हाताळण्याचं ज्ञान आहे, हे जे काही सर्व घोषणा आहेत आपल्याला या ठिकाणी हमीपत्रामध्ये द्यायच्यात। आणि याच्या खाली ठिकाण, अर्जदाराची सही, अर्जदाराचं नाव ही या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे द्यायचंय। हे अशा प्रकारचा आपल्याला एक अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। आता हा अर्ज देत असताना या अर्जासोबत एक जे काही शेतकरी मित्र असतील त्यांना बंधपत्र द्यायचे की मी स्वयंप्रेरणेनं स्वयंस्फूर्तीनं काम करण्यासाठी इच्छुक आहे, मला माझ्या मानधना व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त प्रवास भत्ता किंवा इतर देयक मिळणार नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे, त्याबाबत माझी कोणतीही हरकत नाही, बैठकीला अनुपस्थित राहिल्यास किंवा कोणत्याही कारणामुळे माझी सेवा खंडित झाल्यास त्याचा मला कोणताही विरोध राहणार नाही, माझी सेवा नियमित करण्याबाबत मी कोणताही दावा करणार नाही। म्हणजे ही माझी सेवा जी आहे ती हंगामी स्वरूपातील सेवा आहे जी 2 वर्षासाठी घेतली जाणार आहे। आता याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतली होती की ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ठाणे विभागातील 5 जिल्ह्यासाठी 1244 जागा आहेत। ठाण्यामध्ये 123, पालघरमध्ये 198, रायगड 311, रत्नागिरी 363, सिंधुदुर्ग 249। याच्यानंतर नाशिक विभागामध्ये 546, नाशिकसाठी धुळे 210, नंदुरबार 243, जळगाव 495। याच्यानंतर अहिल्यानगर 629, पुणे 614, सोलापूर 536, 1779 जागा, सातारा 475, सांगली 362, कोल्हापूर 374, एकूण 1211 जागा, छत्रपती संभाजीनगर 368, जालना 334, बीड 423, एकूण 1125 जागा, लातूर 297, धाराशिव 287, नांदेड 408, परभणी 295, हिंगोली 181, एकूण 1468 जागा, बुलढाणा 408, अकोला 250, वाशिम 206, अमरावती 447, यवतमाळ 461, एकूण 1772 जागा, आणि वर्धा 235, नागपूर 369, भंडारा 164, गोंदिया 173, चंद्रपूर 346, गडचिरोली 207, एकूण 1494 जागा
आणि 34 जिल्ह्यामध्ये मिळून 11,587 जागांसाठी ही पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार. बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवायला सुरू झालेले आहेत, बऱ्याच साऱ्या तालुक्यामध्ये अर्ज मागवायला सुरू झालेले आहेत. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा अर्ज मागवले जातील. आपल्या गावच्या कृषी सहायकांच्या कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये राहा आणि आपल्याला जर आपण इच्छुक असाल तर हा अर्ज भरून ठेवा, जेणेकरून जसे अर्ज मागवले जातील तसा हा अर्ज आणि बंधपत्र आपण देऊ शकता. ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून योग्य त्या शेतकरी मित्राची निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो, या अर्जाच्या संदर्भातील आणि रिक्त असलेल्या जागा संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. धन्यवाद.